माईक चालू करा। एक कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्ट्या वाजवल्या ना पोलिसांना उचलायला लावेल। काय चाललंय? मुख्यमंत्री इथं आलेत ना, हा काय शिट्ट्या वाजवायचा कार्यक्रम आहे? शिस्त बिस्त काही आहे का नाही? भूमिपूजनाच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या माध्यमातून व्यासपीठावर ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा, आमचे मार्गदर्शक तथा कॅबिनेट मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब, राज्यमंत्री कदम साहेब, उपस्थित आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस कमिशनर, सगळे अधिकारी, आमचे सगळे आमदार, मी इथं 2 मिनिटं आपल्या या मतदारसंघामध्ये हा कार्यक्रम होतोय म्हणून मला बोलण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे। मी सांगू इच्छितो उपस्थित असलेल्या सगळ्या नागरिकांना आणि उपस्थित व्यासपीठावरील सगळ्या लोकांना, पिंपरी चिंचवड शहर हे याची ओळख मी आपल्याला सांगणं म्हणजे फार हे होईल, पण पिंपरी चिंचवड शहराची ओळख भाऊ ही खऱ्या अर्थानं 2014ला ज्यावेळेस आपण मुख्यमंत्री झालात त्याच्यानंतर या पिंपरी चिंचवड शहराची ओळख या आयुक्तालयाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली आणि 2017-18ला ज्यावेळेस हा प्रस्ताव आपण मंजूर केला त्यावेळेस ही महापालिकेचं पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं झालं। आज त्याची तुम्ही महापौर असताना त्या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्ही मुख्यमंत्री असताना या आयुक्तालयाला मंजुरी दिली आणि आज तुम्हीच मुख्यमंत्री असताना याचं भूमिपूजन होते। याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आज या ठिकाणी स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप यांची मला आठवण काढावी लागते। आमच्या दोघांना सगळ्यात जास्त आनंद या निमित्तानं होतो, कारण पिंपरी चिंचवड शहराची ओळख ही पुणे शहर आणि पुणे जिल्ह्याच्या खाली जरा लपल्यागत होती, पण 2017-18ला आपण प्रस्ताव केल्यानंतर पिंपरी चिंचवड शहर याचं वेगळं अस्तित्व आपल्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालं आणि पोलीस आयुक्त म्हणून चोबे साहेबांच्या माध्यमातून किंवा सुरुवातीपासून आतापर्यंत या शहरामध्ये गुन्हेगारीवर कंट्रोल करण्यासंदर्भात असेल किंवा महिला सुरक्षित राहण्यासंदर्भात असेल, पोलीस कमिशनरांच्या माध्यमातून चांगल्या योजना या ठिकाणी राबवल्या गेल्यात। आयुक्त म्हणून शेखर सिंग साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेले आहेत। भाऊ एक सांगायला फार अभिमान वाटतो, 2017-18ला ज्यावेळेस पहिल्यांदा नितीन आप्पा महापौर म्हणून या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस या महाराष्ट्रातलं पहिलं दिव्यांग भवन फक्त पिंपरी चिंचवड महापालिकेने उभं केलं, आजपर्यंत कुणी उभे केलं नाही। ते दिव्यांग भवन उभं करण्याचं काम सुद्धा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून झाले। भाऊ या शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडं प्रस्ताव पाठवलेले आहेत। अमृतरीच्या माध्यमातून गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणा संदर्भामध्ये असतील, जलस्रोत निर्माण करण्यासंदर्भातले असतील, त्याच्या संदर्भामध्ये भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची एक मागणी या निमित्तानं आहे। शहराच्या संदर्भामध्ये आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते। भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती, मी काय जास्त बोलणार नाही, शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ। मध्यंतरी एक बातमी आली होती, अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे, अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे। नाही करणार असेल तर सांगतो मी, तसं माझा काही उल्लेख नाही। जर करणार असेल, पेपरला बातम्या होत्या, न्यूजला बातम्या होत्या, तर भाऊ आमची इच्छा अशी आहे, किल्ले शिवनेरीचा इथं आमदार उपस्थित आहे, आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे। तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असे द्यावं असे आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे। मी या निमित्तानं मुख्यमंत्री महोदयांचं आपल्या एरियात आपल्या या पिंपरी चिंचवडमध्ये स्वागत करत असताना आपल्याला या शहरामध्ये IIM सारखं सेंटर शेजारी आपल्या या बाजूला कोर्टाची इमारत 1982 पासून आतापर्यंत भाड्याच्या याच्यात होती भाऊ, तुम्ही असतानाच ती कोर्टाची इमारतीची जागा मिळाली, त्याचं काम चालू झालं, IIM सारखं इन्स्टिट्यूट झालं, शेजारी गव्हर्नमेंट इंजिनिअर कॉलेज होतंय, इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम होतंय, तिकडे RTO झालेलं आहे। असे वेगवेगळे प्रकल्प भाऊ मुख्यमंत्री आपण असताना 2014 ते 2019 आणि नंतर आता या काळामध्ये मंजूर झालेले आहेत। मी मनापासून पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून आपलं धन्यवाद देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना येणाऱ्या काळामध्ये पोलीस कमिशनर म्हणून या परिसरातील सर्व नागरिकांच्या दृष्टीनं जे हिताचे योग्य निर्णय असतील ते पोलीस कमिशनर साहेब घेतील ही आशा व्यक्त करतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद. यापुढे मी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना विनंती करेन की मनोगत व्यक्त करावं. आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, योगेशजी कदम, विधिमंडळातील आमचे सहकारी विजयराव शिवतरे, महेश लांगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, अमित गोरखे, शरद सोनवणे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राज्य सरकारचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, आयुक्त उपस्थित आहेत, आमचे सगळे सहकारी उपस्थित आहेत, सगळे अधिकारी, जमलेले माझ्या पिंपरी चिंचवड परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, बंधू भगिनी, पत्रकार मित्र, ज्यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं इथं सत्कार करण्यात आला, ते सगळे सत्कार मूर्ती, जमलेल्या लाडक्या बहिणी, विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्वच प्रमुख कार्यकर्ते, विशेषतः महायुतीचे उपस्थित असणारे सर्व कार्यकर्ते, जमलेल्या बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, आज एक आगळा वेगळा कार्यक्रम होतो. बरेच दिवस मी मुख्यमंत्र्यांना सांगत होतो की मुख्यमंत्री महोदय, आम्हाला हे कार्यक्रम घ्यायचे, त्याला वेळ द्या, आणि आज ती वेळ मिळाली. त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचं भूमिपूजन, म्हाळुंगे औद्योगिक पोलीस संकुलाचं भूमिपूजन, पोलीस विश्रामगृह देवरोड इमारतीचं भूमिपूजन, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाचं भूमिपूजन, आणि आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध कामांची उद्घाटन आणि भूमिपूजन, लोकार्पण असे एक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले. मला पिंपरी चिंचवडकरांना, माझ्या पुणे जिल्ह्याला, पुणे शहराला, महाराष्ट्राला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची की हे सगळे कार्यक्रम, जवळपास 730 कोटी रुपयाचे कार्यक्रम आज मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते इथं होत आहे. त्याच्यामध्ये 270 कोटी रुपयाचे 77 कोटी रुपये, एकूण 475 कोटी रुपयाचे कार्यक्रम आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आहेत, आणि 180 कोटी रुपयाचं आपण पोलीस आयुक्तालय कार्यालय इथं बांधतोय, जे अतिशय आम्ही सहसा आता अलीकडच्या काळामध्ये ठरवलंय महायुतीनं उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या प्रकारे सगळ्या सुविधा त्या इमारतीमध्ये देण्याचा प्रयत्न करायचा. तोच विचार करून आपण पोलीस आयुक्त कार्यालय 180 कोटीचं, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचं कार्यालय 62 कोटीचं, हे तर कार्यालय खूप आधी त्याचा प्लॅन तयार केलेला होता, परंतु काही कारणांनी सतत पुढं ते ढकलत गेलं. मी मागे एकनाथरावांना पण म्हणत होतो की एकनाथराव वेळ द्या, परंतु लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, आचारसंहिता त्याच्यामध्ये हे राहून गेलं. आज ही सगळी कामं करत असताना मला मुख्यमंत्र्यांना सांगायचं की आम्ही आयडिया कॉम्पिटिशन लावतो, आम्ही कुणालाही काम देत नाही. त्या आयडिया कॉम्पिटिशन मध्ये आता विजयराव मला तेच म्हणत होते की दादा, उद्याची काही वर्ष डोळ्यासमोर ठेवून इमारती झाल्या पाहिजेत, आणि त्या प्रकारे आपण आयडिया कॉम्पिटिशन घेऊन चांगल्यातल्या चांगला प्लॅन. आताही बघत असताना मला 1-2 प्लॅन जरा खराब वाटले. मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगितलं की त्याचं एलिव्हेशन आपण जरा वेगळ्या पद्धतीचं करूया, विशेषतः देवरोड पोलीस ठाणे परिसरात जे विश्रामगृह आपण करू पाहतोय ते, कारण सरकारची ती इमारत आहे, सर्वसामान्य माणूस तिथं भेट द्यायला येत असतो, प्रश्न सोडून घ्यायला येत असतो, कॉर्पोरेशनच्या इमारती असतात, आणि लोकांनाही वाटल्यानंतर तिथं समाधान वाटलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना एक उत्साह आला पाहिजे की आपण इथं बसून, किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांना पण एक समाधान वाटलं पाहिजे की आम्ही इथं बसून काम करतोय. आता काहीतरी ऑडिटोरियम, काही त्याच्यातली सभागृह, विशेषतः कॉन्फरन्स हॉल, हे चौबे तुम्ही दाखवले. आमच्या मुख्यमंत्र्यांचा कॉन्फरन्स हॉल इतका चांगला नाही,
एवढा तुमचा चांगला आहे. मी आता सीएम साहेबांना बोलत होतो, पण तिथं आम्हाला जागेचा जरा प्रॉब्लेम आलाय आणि त्याच्यामुळे तिथं थोडी अडचण आम्हाला निर्माण झालेली. आज मला या निमित्तानं महाराष्ट्राला, पुणे जिल्ह्याला, दोन्ही शहरांना आणि मुख्यमंत्र्यांच्या पण लक्षात आणून द्यायचंय की सारथीचं काम आम्ही पूर्ण केलंय. 87 कोटी रुपयाची इमारत अतिशय दिमागदार अशा पद्धतीने आम्ही पुण्यामध्ये केलेली आहे. शिक्षण भवनचं 90 कोटीचं काम, त्याच्याच मागं ती एक इमारत आपण करतोय. कृषी भवनचं 250 कोटी रुपयाचं काम ऍग्रिकल्चर कॉलेजच्या परिसरामध्ये आम्ही करतोय. नोंदणी भवनचं काम आमच्या विभागीय कार्यालयाच्या अपोजिट जवळपास ते काम उरकत आलेलं आहे. झाल्यानंतर तुमची तारीख त्याला लागेल. कामगार भवन इतकी दुरावस्था होती की आम्हालाच वाईट वाटायचं, परंतु कामगार भवनची 82 कोटी रुपयाची वास्तू ही आपण सुरू केलेली आहे. जमावबंदी आयुक्तालय 70 कोटीचं ते काम आपलं चालू आहे. सहकार आणि पणन भवन 108 कोटीचं, जिथं आमचं साखर संकुल आहे त्याच ठिकाणी आम्ही जागा निवडली आणि जागा निवडत असताना पुरेपूर त्या जागेचा फायदा कसा होईल. आज करोडो रुपयाच्या जागा आहेत. आज त्याची किंमत आपण सांगू शकत नाही, इतक्या महागाच्या जागा आहेत. आणि त्याच्यामुळे जागेचा पुरेपूर वापर करून तिथलं पार्किंग, तिथलं लँडस्केपिंग, तिथलं इमारत, तिथलं व्हेंटिलेशन, तिथलं सूर्यप्रकाश कसा आत येईल, तिथं जास्तीत जास्त सनलाईटचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, ग्रीन बिल्डिंग आपल्याला कशी करता येईल, त्याच पद्धतीनं आम्ही पिंपरी चिंचवड न्यायालयाची पण आता मी तुम्हाला इमारत दाखवली, 120 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा न्यायालयाची 134 कोटीची इमारत आपण करू पाहतोय. येरवडा तसंच रुग्णालय येरवड्याचं एवढी वाईट अवस्था आहे की आम्ही गेल्यानंतर आम्हालाच कळेल ना की आपण त्या मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना कुठं ठेवतोय, काय आपल्याला अधिकार आहे. ती 132 कोटीची आता फार चांगली वास्तू, त्याच्यात खूप काही नियम आहेत की जास्त मजली नसल्या पाहिजे, ग्राउंड फ्लोअरच असले पाहिजे, त्या सगळ्याचा विचार करून आम्ही ते करतोय. त्याच्यामध्ये पोलीस आयुक्तालय पुण्याचं 200 कोटी रुपयाचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं पोलीस आयुक्तालय आणि त्याच्याजवळच सामाजिक आयुक्तालय पण 230 कोटीचा त्याचाही प्लॅन झालेला आहे. तो मंजुरी करता आता मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे ती आम्हाला कमी पडते म्हणून 96 कोटीची आम्ही ती येरवड्याला करतोय. सारथी प्रादेशिक कार्यालय 154 कोटी, त्याच्यात वसतिगृह आणि ग्रंथालय याचा समावेश आहे. आणि बालेवाडीला ऑलिम्पिक भवन 72 कोटी रुपयाचं. अनेक वर्ष मी प्रयत्न करत होतो, आता कुठं त्याला गती मिळाली आणि ते काम सुरू झालेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं पण मुख्यमंत्री महोदय इतके सुंदर आयुक्तालय आम्ही हातामध्ये घेतलेलं 320 कोटी रुपये आणि फर्निचर वगैरे धरून 400 कोटीच्या पुढे साधारण ती वास्तू जाईल. परंतु आमची पूर्वीची वास्तू ही अण्णासाहेब मगर, रामकृष्ण मोरे साहेबांनी उभी केलेली आणि त्याच्यानंतर बरंच आता पिंपरी चिंचवड वाढलंय. मुख्यमंत्री महोदय, परवा मी आढावा घेत होतो, आमची डीपीडीसीची मीटिंग होती, आम्ही सगळे खासदार आमदार सगळे होतो, अधिकारी होते. मला अधिकाऱ्यांनी अभ्यास करून एक कमिटी नेमली होती. त्यांनी सांगितलं 2054ला पुणे शहरापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे, पुणे शहरापेक्षा जास्त. आम्हाला पाण्याची समस्या भेडसावणार आहे. आम्ही आता भामा आसखेड असेल, आंध्र प्रकल्प असेल, पवना असेल, त्याचं पाणी आणतोय. लोकसंख्या वाढती, कुणी राज्यकर्ते असेल तर पहिलं पाणी प्यायला, दुसरं शेतीला, तिसरं इंडस्ट्रीला. आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम चाललेले आहेत. आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे. आता महेशने बोलताना सांगितलं, त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही, परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे. 92ला मी तुमचा खासदार झालो, 92 ते 2017 कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला? 25 वर्ष झाली. प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो. आणि या इमारती अधिकाऱ्यांना विचारा, कितीदा बसत असतो, कितीदा चर्चा करत असतो, मार्ग काढत असतो. शेवटी आपण युतीमध्ये आहोत. ज्यांनी चांगलं केलं त्याला चांगलं म्हणायला शिका. एवढं काही कंजूसपणा दाखवू नका. मी तरी दिलदार आहे, ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो. आयुक्तालय
मला वाटतं 15 ऑगस्ट 2018ला मुख्यमंत्री त्यावेळेस होते, त्यांनी केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग आता त्या ठिकाणी होते. त्या बिल्डिंगला चोबे कितीदा बसलो आपण, कितीदा प्रयत्न केला. त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे. इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या कामा नये. आपले डबल फ्लायओव्हर घ्या, आपले रस्ते घ्या, आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी घ्या. त्याच्यामध्ये एक गोष्ट मला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला सांगायची आहे, तातवड्याला पशुवैद्यकीय विभागाची फार मोक्याची जागा आहे. मागे आपण यशदाला 100 एकर जागा तिथली दिली. यशदा हे अतिशय उत्तम अशा प्रकारे प्रशिक्षण देणारं आणि तिथं बाकीच्या सुविधा जसं मसुरी आहे त्या पद्धतीने त्या 100 एकरामध्ये करायचं कंपाऊंड झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तो प्लॅन दाखवू. त्यामध्ये मला वाटतं रामास्वामी का कुणीतरी लक्ष घातलेलं होतं आणि आता संबंधित अधिकाऱ्यांना घेऊ. त्यामध्ये काय झालं, तिथं 65 हेक्टर जागा आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्ताला 20 हेक्टर जागा द्यायला पाहिजे, म्हणजे 50 एकर. त्यांचं परेड, त्यांचा 400चा ट्रॅक वगैरे वगैरे ज्या काही सुविधा चोब्यांच्या लागतायत त्या, म्हणजे डिपार्टमेंटला लागतायत त्या. झालं काय, त्यावेळेस विखे पाटील पण इथं आहेत, ते महसूल मंत्री होते. आपल्या त्या मागच्या घाई गडबडीत सगळीच्या सगळी जागा ही गृह विभागाला दिली गेली. त्याच्यातली 20 हेक्टर जागा गृह विभागाला सफिशियंट आहे. आपण काही काही ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आता थोडस टॉवर तिथं करायचा प्रयत्न करू, म्हणजे त्याच्यामध्ये बसक्या आता इमारती करून आपल्याला चालणार नाही. आपल्याला त्याच्यामध्ये कमीत कमी जागेमध्ये इमारती आता बांधाव्या लागणार आहेत. आम्हाला 20 हेक्टर जागा तुम्ही म्हणजे पोलीस आयुक्तालयाला द्या आणि पीसीएमसीच्या करता आम्हाला 45 हेक्टर जागा पाहिजे. कशाला पाहिजे, बायोडायव्हर्सिटी पार्क आम्हाला 20 हेक्टरमध्ये करायचंय. कारण एवढं मोठं शहर वाढलंय, त्याच्याकरता एक चांगलं पार्क असावं. एसटीपी तो आम्हाला नदीच्या शेजारी 3 हेक्टर 7.5 एकर जागा पाहिजे. पाणी पुरवठ्याच्या करता ESR हा 1 हेक्टर आम्हाला करायचा आहे. फायर स्टेशन एवढं मोठं शहर वाढत असताना आता टॉवर इथं व्हायला लागलेले, म्हणून अजून एक फायर स्टेशन त्या बाजूला आम्हाला करायचंय. प्राथमिक आणि माध्यमिक शाळा 2 हेक्टरमध्ये आम्हाला करायची. फायरला 5 एकर लागणार आहे, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेला 5 एकर लागणार आहे. दवाखाना 7.5 एकरात आम्हाला करायचा आहे. आणि कमर्शियल सिटी सेंटर करायचे 15 हेक्टरमध्ये. अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदय जागा ती पाहिजे. वाटल्यास एकदा तुमच्या स्तरावर पोलीस खात्यालाही बोलवा, शेखर सिंग आणि त्यांनाही बोलवा. त्याच्यामध्ये कुठं शेखर सिंग जास्तीची मागत असेल तर बसून मार्ग काढता येईल. पण ही जागा आता तेवढीच मोक्याची राहिलेली आहे. कारण तातवडे आम्ही उशिरा कॉर्पोरेशन मध्ये घेतलं, त्याच्यामुळे ती जागा राहिली आहे. तिथं टॉवर लाईन पण गेलेली आहे. पण हे मात्र जागेच्या बद्दल आपण पिंपरी चिंचवड आणि पुण्याला सगळ्यांनाच मदत होण्याच्या करता सहकार्य केलं पाहिजे. त्याचबरोबर पुरंदर विमानतळ आता येतानाच शॉपरमध्ये तुम्ही मी आपले विखे पाटील साहेब असताना विजय शिवतारे इथं आहेत. परवा माझंही त्यांचं बोलणं झालं की जे त्यांना त्या डिपार्टमेंटला योग्य साईट आहे तिथं पुरंदरला विमानतळ करा. कदाचित थोडासा नाराजी घ्यावी लागेल, कारण लोकांना सगळ्यांना वाटतं सुंदर इमारती असाव्यात, रस्ते असावेत, सगळं काही असावं, पण हे नसावं, म्हणजे आपली जागा नसावी. आम्ही मोबदला चांगला देऊ. मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्ग करत असताना मी त्यावेळेस विरोधी पक्षात होतो. मला लोकांनी सांगितलं आपल्याला विरोध करायचा. आम्ही भले मोठे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली विरोध करायचं ठरवलं आणि मुख्यमंत्र्यांनी काय केलं, रेडी रेकनरच्या 4 पट दर लावला. रेडी रेकनरच्या 4 पट, बरोबर ना का 5 पट? 5 पट झाले. आमच्याकडे जे आले होते ते सगळे पळून गेले. ते म्हणले आता नाही, तुमची गरज नाही, आम्हाला पैसे खूप मिळतात, आम्ही चाललो तिकडे. म्हणजे तिकडे जाऊन त्यांनी पैसे घेतले. सांगायचं तात्पर्य, हे राज्य सरकार सांध्यापासून बांध्यापर्यंत कामं करत असताना माझ्या शेतकऱ्याला, माझ्या कष्टकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जात नाही. कुठं अडचण आली तर सांगा, हे आपलं सरकार आहे, हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे.
हे तुमचं आमचं सरकार आहे. त्याच्यामुळं तिथं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ लक्ष घालेल आणि आपल्याला निश्चितपणे एक व्यवहारी मार्ग काढून त्या बाबतीमध्ये देईल, ही पण विश्वास आणि खात्री मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो. जेवढं पुण्याचं विमानतळ लांबेल तेवढं पुणे आणि पिंपरी चिंचवडचा विकासाला मर्यादा येत आहेत. 24 तास आपलं विमानतळ चालत नाही. आपल्याला 2 धावपट्ट्या पाहिजेत. एक त्या ठिकाणी लँडिंग आणि त्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या टेक ऑफला एक अशा पद्धतीनं केल्याशिवाय गत्यंतर नाही. आता नव्या मुंबईचं विमानतळ होत आलेलं आहे. बाकीकडे पण मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे. आम्ही अनेक ठिकाणी नाईट लँडिंग करतोय, त्याची पण नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी. प्राधिकरण ते डांगे चौक रोड हा 45 मीटरचा एक खूप जुनी मागणी आहे. शंकरनी पण मला आता चिठ्ठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये अतिक्रमण असली तर शेखर सिंग काढावी लागतील. त्यामध्ये थोडंसं वाईटपणा घ्यावा लागेल. मी पण मागे काम करत असताना मला जुना पुणे मुंबई रस्ता रुंद करताना खूप वाईटपणा घ्यावा लागला. तुम्हाला आठवत आहे का? माऊली लांडगेंचं घर रस्त्याच्या जवळ होतं, आपलं काढलं ना. आमदाराचं घर काढायला आपण मागं पुढे बघितलं नाही का? तर रस्त्याची रुंदी जास्त पाहिजे होती. मेट्रोच्या मध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही लक्ष घातलंय. आपल्या मेट्रोच्या बद्दल पण आता निगडीपर्यंत आपण येतो. मध्ये काहीतरी अण्णांनी अजून एक स्टेशन घ्यायला सांगितलं, ते पण हर्डीकरला घ्यायला सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री महोदय, परवा आम्ही बसलो होतो. आम्हाला PMPML ला बसेस कमी पडतायत. PMRDA ला 250 कोटी रुपये आम्ही बसेस करता द्यायला सांगितलेत. तुम्ही आता मीटिंग घेताय, 500 बसेस PMRDA देईल आणि मग बाकीच्या 40% आमच्या PCMC आणि 60% PMC असं तो रेशिओ आहे. पूर्वीची PMT आणि आपली PCMT असं ते कंपनी केलेली आहे. त्याही संदर्भात जोपर्यंत पब्लिक सर्व्हिस ट्रान्सपोर्ट चांगलं होत नाही तोपर्यंत वाहतुकीची कोंडी सोडवणं अडचणीचं आहे. आता रिंग रोडचं काम लवकरच मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्यानंतर त्याचं भूमिपूजन होईल. पुणे पिंपरी चिंचवड खूप मोठा रिंग रोड आपण करतोय. त्याच्यानंतर PMRDAचा एक रिंग रोड आपल्याला करायचा आहे. या पद्धतीनं आपल्याला वाहतुकीच्या कोंडी सोडवायच्यात, याची पण नोंद माझ्या दोन्ही शहरांनी आणि महानगर आपल्या जिल्ह्यांनी घ्यावी. एक मी आपल्याला CM साहेबांच्या देखत सांगतो. आता मला योगेश पण सांगत होता, कुणीतरी बातम्या उठवतो आता 26 जानेवारीला 21 जिल्हे जाहीर केले जाणार. एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही. सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे. ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल. परंतु उगीचच कुठल्या तरी बातम्या देऊ नका. काही बातम्या देतात. परवा काय बातमी दिली? अरे, एकनाथराव शिंदेंनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर. त्यांना काय घेणं देणं मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते. आणि वर म्हणले आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची. मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा 10वीची परीक्षा आहे. ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं. त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ. TV चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाजतो आणि मग ते सांगतात आता असं होणार, आता तसं होणार. आता हे तिथं अमकं काय पुरलंय, तमकी शिंग पुरली काय. अरे, राज्याचं हित कशात आहे ते बघा ना. राज्याचं भलं कशात आहे. परवा डावोसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी 16 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत. तरुणींना काम देण्याच्या करता ते प्रयत्न करतायत. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय. आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली? दादा, त्याच्याशिवाय आम्हाला TRP मिळत नाही. अरे, तुझा TRP मिळायला वर्षा कशाला पाहिजे? ही कुठली पद्धत? त्याच्यावर जनते हो, ह्या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा. मला जाता जाता एक गोष्ट, खरा कार्यक्रम चांगला आहे, सगळं चांगलं आहे, परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय, आपण एवढी मुभा देता. आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले. तुम्ही मनाचे मोठे आहात. चौबे, तुम्हाला, पंकज देशमुखला आणि आमच्या पुण्याच्या CPला मी सांगत असतो, आमचा राजकीय हस्तक्षेप आहे का? अजिबात नाही. तरी काल 5 फेब्रुवारीला
बिव्वेवाडीमध्ये 25 गाड्या फोडल्या आणि त्यापैकी 6 मोटरसायकली, 15 गाड्या, 4 ऑटो रिक्षा. काय म्हणजे का होतंय असं? कोयता गँग. अरे कुठला कोयता काढला आणि कुठली गँग काढली? अहो त्यांचा बंदोबस्त करा ना, मकोका लावा, काय करायचं ते करा. तुम्हाला एवढी मुभा मी मुख्यमंत्र्यांच्या देखत सांगतोय. कायदा एवढ्या इमारती 200, 100, 150 अशा इमारती कधी तुम्हाला वाहन कमी पडून दिला? 50-50, 60-60 कोटी रुपये डीपीडीसी मध्ये आम्ही तुम्हाला देतो, सगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला देतो, गाड्या तुम्हाला देतात. आता परवा मला पंकज देशमुख सांगत होते की दादा आम्हाला त्या ठिकाणी अडचण येते आणि मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भागामध्ये, ग्रामीण भागात विशेषतः अँटी ड्रोन गन पाहिजे. 36-38 लाखाचे अँटी ड्रोन गन दिली की नाही? का तर आमच्या ग्रामीण भागात ते लाल लाईट लागतो आणि आमचे लोक घाबरतात किंवा काय कुणी रात्रीचं आमच्यावर देखरेख करते का, चोऱ्या करायच्यात का. आता ते पाडायला देखील ड्रोन दिलेली आहे, त्याच्यामध्ये नाही अँटी ड्रोन गन दिलेली आहे. जे जे पाहिजे ते राज्य सरकार द्यायला तयार आहे. 5 फेब्रुवारीला ते झालं, 3 लोक पकडली. 6 फेब्रुवारीला येरवड्या येथे 15 गाड्या फोडल्या, म्हणजे काल 12 ऑटो रिक्षा, 2 मोटरसायकल, 1 जेसीबी. आता त्या ऑटो रिक्षाचं दिवसभर रिक्षा चालली तर त्याचं पोट भरतंय, त्यांनी काय करायचं? हे येरवड्याला झालंय. एक आरोपी पकडला. अहो पकडल्यावर त्याची धिंड काढा, त्याची अशी धिंड काढा की सगळ्या शहराला कळलं पाहिजे की चुकल्यानंतर कायदा किती श्रेष्ठ आहे. कोण मोठ्या बापाचा नाही, कोण छोट्या बापाचा नाही. या पद्धतीनं चाललं पाहिजे. खरं तर इथं सीपी पुण्याचे पाहिजे होते, मी सीपींना पण ऐकवलं असतं. यामध्ये कुठल्याही परिस्थितीत या गोष्टी होता कामा नये, अशा प्रकारचे माझं त्या सर्वांना सांगणं आहे आणि मुख्यमंत्र्यांची पण तशाच पद्धतीची अपेक्षा आहे. आज एक माझ्या पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याच्या दृष्टीने फार महत्वाचा कार्यक्रम होता. खरं मुख्यमंत्र्यांची कालपासून थोडी तब्येत नरम आहे, परंतु ह्या कार्यक्रमाला यायचं म्हणून आले. येताना एक ह्याचं पण 2 कारखान्याचे पण उद्घाटन. आता मी आईस्क्रीमचा कारखाना, त्याचं एक उद्घाटन केलं. कोरियाची कंपनी आहे आणि आता एक निभ्यांच्या कारखान्याच्या ह्याला जायचं आहे. सांगायचं तात्पर्य की तुम्ही चुकीचं वागू नका. अनधिकृत कामाचं कुणी त्या बाबतीमध्ये आम्हाला हे तुम्ही दुर्लक्ष करा असं सांगू नका. आपल्याला आपलं पिंपरी चिंचवड जर 2054ला पुणे शहरापेक्षा जास्त लोकसंख्या होणार असेल तर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना सगळी टाटाची धरणं आपल्याला प्यायला पाण्याकरता घ्यावी लागतील. आपलं शेतीचं पाणी कमी पडेल. शेवटी शेतकरी पण आपला आहे, जनता पण आपली आहे. मार्ग तर आपल्याला काढावाच लागेल. कदाचित काही बाबतीमध्ये समुद्राचं खारं पाणी हे पिण्यायोग्य करून जे दुबईला करतात तसंही आपल्याला महाराष्ट्रात काही भागामध्ये करायला लागलं त्यावेळेस तर आश्चर्य वाटून देऊ नका. काळानुरूप बदलावं लागतं, काळानुरूप निर्णय घ्यावे लागतात, कठोर भूमिका घ्यावी लागते. राज्य सरकारला प्रचंड बहुमत तुम्ही दिलेलं आहे. एवढं प्रचंड बहुमतानी कधी आजपर्यंत सरकार कोणाचं आलेलं नव्हतं. ज्या 237 आमदारांच्या पाठिंब्याने आलेले आहे. आम्ही आमच्या कामामध्ये कुठं कुचराई होऊन देणार नाही, परंतु आपण पण नियम, संविधान आणि घटना ह्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न अजिबात कुठल्याही व्यक्तीने करता कामा नये. कुठल्याही राजकीय पक्षाचा तो असू, पुण्याच्या जवळचा लांबचा असू, हे अजिबात होता कामा नये. आणि चोबे आता ते बिव्वेवाडी येरवड्यातच चाललंय. पिंपरी चिंचवडमध्ये तर अजिबात होता कामा नये. नाहीतर ही सगळी कामं बंद करून टाकू. कशाला पाहिजे मग तुम्हाला असल्या इमारती? तर त्याची नोंद घ्या. आणि या सगळ्या कामाला मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो, वित्त मंत्री या नात्याने निधी कमी पडू देणार नाही हा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आणि यानंतर माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनोगत व्यक्त करावं.
हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेशदादा लांडगे, अण्णा बनसोडे, शंकर जगताप, अमित गोरखे, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, विजयराव शिवतरे, शरदजी सोनावणे, दिलीप मोहिते पाटील, अमर साबळे, चंद्रकांत पलकुंडवार, शेखर सिंग, विनय चौबे, सुनील फुलारी, पंकज देशमुख, जितेंद्र डुडी, योगेश मसे, दीपा मुधोळ मुंडे, अतुल चव्हाण, शशिकांत सावरकर, त्याचप्रमाणे वसंत परदेशी, सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आपण या ठिकाणी केलंय. खरं म्हणजे 2018 साली आपण पिंपरी चिंचवडचं नवीन आयुक्तालय तयार केलं. कारण मुंबई नंतर पुणे हे आपलं सगळ्यात मोठं आयुक्तालय होतं. पुण्याचा व्याप आणि विस्तार अत्यंत मोठा होता आणि त्यासोबत पुणे ग्रामीणमध्ये देखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती तयार झाली होती आणि म्हणून याच्या विभाजनाची आवश्यकता होती. मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण वाढत असल्यामुळे औद्योगिक क्लस्टर्स तयार झाले होते. तिथली गुन्हेगारी रोखण्याकरता त्या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून त्यावेळी आपण निर्णय घेतला आणि या पिंपरी चिंचवडला एक नवीन पोलीस आयुक्तालय आपण दिलं. आणि आज मला अतिशय आनंद आहे की या 2025 साली हे नवीन आयुक्तालय आता आपल्या स्वतःच्या इमारतीमध्ये जाणार आहे. खरं म्हणजे जमिनीकरता अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या, पण मागच्या काळामध्ये ती जमीन खरं तर आयुक्त आमच्या पाठीशी लागले होते की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी याचं भूमिपूजन करा. पण मी त्यांना हे सांगितलं की जोपर्यंत सगळ्या परवानग्या होऊन आणि टेंडर निघत नाही तोपर्यंत मी कधीही भूमिपूजन करत नाही. त्यामुळे ते झालं की आम्ही भूमिपूजन करू आणि म्हणून ते सगळं झाल्यानंतर आज या ठिकाणी हे भूमिपूजन होत आहे. मगाशी माझी क्लिप आपण बघितली, त्यावेळेस पुणे आयुक्तालयाच्या भूमिपूजनाला मी गेलो होतो. त्यावेळेसच मी सांगितलं की आपली सरकारी इमारती ज्या आहेत या सरकारी इमारती चांगल्या झाल्या पाहिजेत असा आपला सातत्याने आग्रह आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपण नागपूरचं पोलीस आयुक्तालय हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार केलं. पुण्याचं आयुक्तालय हे त्याच्यापेक्षा चांगलं तयार झालं आणि आता देशातलं सगळ्यात आधुनिक पोलीस आयुक्तालय हे चौबेजी तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला ते मिळतं आहे. आणि निश्चितपणे ज्याचा उल्लेख अजितदादांनी केला, दादांना एक एस्थेटिक सेन्स आहे. एखादी इमारत कशी असली पाहिजे, ती कशी दिसली पाहिजे याबद्दल त्यांचा विशेष आग्रह असतो. त्यामुळे त्या एस्थेटिक सेन्सचा विशेष लाभ या इमारतीच्या डिझाईनमध्ये झाला आणि म्हणूनच अतिशय सुंदर अशा प्रकारची इमारत या ठिकाणी होते. तशीच सुंदर इमारत ही पोलीस अधीक्षक कार्यालयाची देखील होतीये. खरं म्हणजे या इमारती बघितल्यानंतर या सरकारी इमारती आहेत असं वाटत नाही. आमच्या पोलीस गृहनिर्माणने खरं म्हणजे ज्या इमारती बांधल्या आहेत, वेगवेगळ्या आयुक्तालयाच्या, वेगवेगळ्या पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या किंवा आता पोलिसांची निवासस्थानं देखील जी बांधलेली आहेत ती अतिशय चांगली, एखाद्या खासगी बिल्डरला देखील मागे टाकू शकतील अशा प्रकारची कार्यालय ही आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बांधली आहेत. आज या निमित्ताने CSR मधनं देखील आपण म्हाळुंगे माणचं पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तयार केलेलं आहे.
ही खरोखर अतिशय समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. या निमित्ताने मला आयुक्तांना एवढं सांगायचं आहे की पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय तयार करत असताना एक मोठा औद्योगिक भाग या भागामध्ये तयार होतोय आणि म्हणून आयुक्तालयाची गरज आहे. याकरता आपण हे आयुक्तालय तयार केलं. आज बघा CSRच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशन बांधता येत आहे, पण त्याच वेळी अजितदादांनी जे सांगितलं त्याचाच पुनरुच्चार मी करेन. विशेषतः या पुण्याच्या भागामध्ये, म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे. या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते. हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही. काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये. आज हा जो पुण्याचा भाग आहे हा खऱ्या अर्थानं आपलं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल आहे. महाराष्ट्राचं मॅन्युफॅक्चरिंग कॅपिटल हे आमचा पुणे जिल्हा आहे. टेक्नॉलॉजीचं कॅपिटल आमचा पुणे जिल्हा आहे. आणि आता जगभरातल्या लोकांशी आम्ही इंटरॅक्ट करतोय त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक येते. आजच दादांनी सांगितलं तसं 2 फॅक्टरीचं, एकाचं उद्घाटन, एकाचं भूमिपूजन आम्ही करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते. या गुंतवणुकीला पोषक वातावरण ठेवणं ही आपली आवश्यकता आहे आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की तुम्ही ते काम पूर्ण कराल. यासोबत आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देखील काही महत्वाचे प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. सगळ्या प्रकल्पाचा मी उल्लेख करणार नाही, पण 2 प्रकल्पांचा निश्चितपणे उल्लेख करेन. एक तर फायर स्टेशनचं संकुल तुम्ही जे घेतलेलं आहे ते का महत्वाचं आहे, तर आपल्याला कल्पना असेल आता कॅलिफोर्नियाला सगळ्यात मोठी आग लागली होती आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडकडे दुर्लक्ष केल्यामुळे फायर ब्रिगेडमधनं पाणी जात नव्हतं. त्या ठिकाणी बादलीने पाणी टाकावं लागत होतं, गाड्या चालत नव्हत्या. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं आग एकदाच लागते, पण तयारी वर्षभर ठेवावी लागते. आणि म्हणून हे अतिशय चांगलं फायर स्टेशन तुम्ही सुरू केलेलं आहे. आपल्या आयुक्तालयाच्या कानाकोपऱ्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज करू नका. अनेक वेळा याच्या आरक्षित जागा दुसऱ्या कोणाला तरी चालल्या जातात, लोकांना वाटतं याची आवश्यकता नाही आहे, आरक्षण काढून टाकलं जातं. ते न करता आवश्यक तेवढी फायरची सिस्टीम ही योग्य प्रकारे या ठिकाणी तयार झाली पाहिजे. दुसरं, तुम्ही डेटा हबचा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलाय तो अतिशय चांगला आहे. याच्यामुळे सिटीजन सेंट्रिक अशा प्रकारचं जे आपल्याला या ठिकाणी प्रशासन चालवायचं आहे, प्रशासनामध्ये लोकाभिमुखता आणायची आहे, प्रशासनामध्ये पारदर्शिता आणायची आहे आणि जनतेला उत्तरदायी अशा प्रकारचं जे प्रशासन तयार करायचं आहे ते प्रशासन यातनं आपल्याला निश्चितपणे तयार करता येईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट जी तुम्ही केली आहे, जी तुम्ही AIच्या माध्यमातून होर्डिंग ची पॉलिसी आणलेली आहे की ज्याच्यामध्ये इल्लीगल होर्डिंग जे आहेत या संदर्भात AIचा वापर करून आपल्याला त्याच्यावर लक्ष ठेवता येईल. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण महाराष्ट्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात इल्लीगल होर्डिंग लागतात आणि सगळे राजकीय पक्ष ते होर्डिंग लावतात. त्यामुळे तुमच्या पिंपरी चिंचवडच्या एरियामध्ये कुठे माझं इल्लीगल होर्डिंग लागलं, इतर कोणाचं काढायच्या ऐवजी सगळ्यात पहिले माझं काढा, म्हणजे मग इतरांचं देखील तुम्हाला काढायला काही अडचण राहणार नाही. आणि ज्याला होर्डिंग लावायचं आहे त्यांनी जे लिगल होर्डिंग आहे त्याच ठिकाणी होर्डिंग लावलं पाहिजे.
आतापर्यंत तुमच्याकडे मॉनिटरिंग कठीण होतं, पण तुम्ही इतकी चांगली एआयची पॉलिसी आणलेली आहे, त्यामुळे त्या पॉलिसीचा अवलंब करून या ठिकाणी आपलं होर्डिंग हे त्या लिगल जागीच लागलं पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केला पाहिजे. दोन महत्वाचे विषय दादांनी या ठिकाणी मांडले. एक तर जी काही जागा गृह विभागाकडे आलेली आहे, तर मी सीपींनाही विचारलं, त्यांना 20 हेक्टरच्या वर म्हणजे 50 एकराच्या वर जागेची आवश्यकता नाहीये, त्यामुळे त्या संदर्भातली एक बैठक महापालिकेला बोलवून आपण घेऊ आणि त्या उरलेल्या जागेचा जो काही विनियोग करायचा आहे तो निश्चितपणे चांगल्या प्रकारे पिंपरी चिंचवडच्या लोकांकरता ज्या काही आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी तयार करायच्या आहेत, आधुनिक शहर तयार करण्याकरता ज्या काही गोष्टी तयार करायच्या आहेत त्या ठिकाणी आपण निश्चितपणे तयार करू. दुसरा महत्वाचा विषय हा पुरंदर एअरपोर्टचा आहे. खरं म्हणजे ज्या दिवशी बापू तुम्ही निवडून आलात त्याच दिवशी मी सांगितलं की आता पुरंदर एअरपोर्ट होणार, आता ते काही थांबत नाही. आणि मी सांगतो पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या विकासाला 4 पटीनं पुढे नेणार आहे. आज पुण्याच्या विकासातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर आमचं विमानतळ आहे. ते जरी नवीन टर्मिनल झालं, जरी आम्ही ते विकसित केलं, तरीही पुणे ही एअरफोर्सची महत्वाची सदन कमांड आहे. या ठिकाणी देशाच्या सुरक्षिततेकरता एअरफोर्सची ऍक्टिव्हिटी ही 365 दिवस चालवावीच लागते आणि त्याकरता एअर स्पेस बंद करून, धावपट्टी बंद करून मोठा काळ आपल्याला एअरफोर्सला हे एअरपोर्ट द्यावंच लागतं. त्यामुळे जोपर्यंत नवीन एअरपोर्ट आपण बांधणार नाही तोपर्यंत आंतरराष्ट्रीय शहर म्हणून जी पुण्याची खाती आहे ती आपल्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून हे पुरंदरचं जे एअरपोर्ट आहे, आता त्या संदर्भातला प्रस्ताव लँड ऍक्विजिशनचा हा राज्य सरकारकडे आलेला आहे. मी परवाच त्याची बैठक घेतली. राज्य सरकारकडनं आम्ही त्याला तात्काळ मान्यता देऊ. त्याचे जे काही रेट्स आहेत ते रेट्स आपण ठरवू. आणि मी तुम्हाला एवढा शब्द निश्चितपणे देतो की कोणाचंही नुकसान होणार नाही, सगळ्यांना चांगले दर मिळतील अशा प्रकारचे दर ठरवून ही जमीन आपण त्या ठिकाणी एक्वायर करू. आणि हे केवळ एअरपोर्ट असणार नाही, एअरपोर्ट कम लॉजिस्टिक पार्क असणार आहे. त्यामुळे पुण्यावरनं आज एवढं जे औद्योगिकरण झालंय, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करता एक नवीन इकोसिस्टीम ही या एअरपोर्टच्या माध्यमातून सुरू होईल आणि इथल्या आमच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार देण्याचं काम हे आपण करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे भारताचा विकास होतोय त्या विकासामध्ये महाराष्ट्र हा अग्रभागी आहे. आणि या महाराष्ट्राकरता पुणे म्हणजे जेव्हा मी पुणे म्हणतो ते संपूर्ण पीएमआरडीएचं क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं आहे. हे क्षेत्र आपलं ग्रोथ इंजिन आहे. जसं एमएमआरडीएचं क्षेत्र हे ग्रोथ इंजिन आहे तसं पीएमआरडीएचं क्षेत्र ग्रोथ इंजिन आहे. आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत वेगाने गुंतवणूक करून या क्षेत्राचा विकास कसा करता येईल हा प्रयत्न आपण सगळे मिळून करूया. मी पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं, पोलीस आयुक्त कार्यालयाचं, पोलीस अधीक्षक कार्यालयाचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला हे भूमिपूजन करण्याची संधी तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो. अर्थातच याच्या उद्घाटनालाही दादा आणि मीच येणार आहोत हे पण तुम्हाला आधीच सांगून देतो. त्यामुळे लवकर बांधकाम पूर्ण करा आणि आम्हाला उद्घाटनाला बोलवा. त्यावेळेस शिंदे साहेबांना घेऊन येऊ, आज ते येऊ शकले नाही आहेत, त्यामुळे त्यांनाही त्यावेळेस घेऊन येऊ. एवढंच आपल्याला सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर माननीय ऍडिशनल सर वसंत परदेशी साहेब आभार प्रदर्शन करतील. नमस्कार. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील विविध इमारतीचा भूमिपूजन समारंभ तसेच शिवनेरी सभागृहाच्या उद्घाटन समारंभ, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील विविध कामाचे ई भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा तसेच पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम यासाठी उपस्थित महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित दर्शवली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे.
तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंत्री महोदय माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच गृहराज्यमंत्री श्री योगेशजी कदम साहेब यांचेही मनपूर्वक आभार मानतो.